रोज चपाती, भाजी, वरण, भात सगळंच करून खाण्यापेक्षा कधीतरी आपल्याला एकदम हलकं-फुलकं खावंसं वाटतं आणि जे लवकरात लवकर मग अगदी कमी वेळात शॉर्टकट होईल असं खावंसं वाटतं. कारण करायचं सुद्धा एवढं मन नसतं कधी-कधी सगळंच. त्यावेळेला मी काय करते, अशी चणा डाळ आणि मूग डाळ भिजत घालते. तुम्ही कोणतीही डाळ भिजत घालू शकता आणि या डाळीची जी आमटी तयार होते ना, ती अतिशय स्वादिष्ट लागते आणि या डाळीसोबत मी नेहमी जिरा राईस करते. असा हा माझा सिंपल सोपा रुटीन असतो कधीतरी. जेव्हा माझा जेवणाचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. नक्की स्वादिष्ट लागते एकदम. तर काय केलं आहे मी, मूग डाळ आणि चणा डाळ सेम क्वांटिटीमध्ये हाफ वाटी मी भिजत घातली होती थोडा वेळ आणि त्यानंतर त्याला धुवून स्वच्छ भिजत घातल्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे घरामध्ये अवेलेबल होते म्हणून मटारचे दाणेसुद्धा अर्धी वाटी घातलेले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता जर असतील तर. त्यामध्ये सोबत मी 1 टोमॅटो कापून टाकला आहे आणि 1 हिरवी मिरची. ही हिरवी मिरची मी तिखटवाली वापरलेली आहे. मला इथे जास्त तिखट नाही करायचं आहे कारण माझा लहान मुलगासुद्धा ही आमटी खाणार आहे. त्यामुळे मी एकच मिरची तिखटासाठी टाकलेली आहे आणि सोबतच काळा मीठ टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून त्याला शिजायला ठेवलं. तर ह्याला आपल्याला एकच शिट्टी आणून द्यायची आहे, जास्त शिजवायची नाही आहे. तोपर्यंत मी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. आता इथे आपण पॅनमध्ये ऑइल गरम झाल्यानंतर हे मी खडे मसाले टाकत आहे. खडे मसाले आपला जो पॅकेट मिळतो ना मिक्स मसाल्यांचा, किंवा तुम्ही सेपरेटसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्यासोबतच मी 1 दालचिनीचा तुकडासुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर लगेचच 3-4 पाकळी लसूण कट करून टाकली. हे चांगलं फ्राय झालं 1 मिनिटभर. त्यासोबतच 1 चमचा म्हणजे टीस्पून आहे, 1 टीस्पून धणे आणि जिरे घातलेले आहे तडक्यासाठी. हे धणे जिरे तडका लागल्यानंतर लगेचच कट करून घेतलेला कांदा ॲड केला. आता या कांद्यालासुद्धा छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. पहा, 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं. यामध्येच मी थोडेसे तेजपत्ता घातला आहे आणि 2 लाल सुकी मिरची. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरीही चालेल. आता यामध्येच मी मीठ घालून आता कांदा पुन्हा छान फ्राय करून घेतलेला आहे. पहा, आता कांद्याने माझा कलर चेंज केलेला आहे इथे. आता यामध्ये बेसिक मसाले घालूया. थोडा 1 चमचा मी तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्याला पुन्हा छान फ्राय करून घ्यायचं आहे. या डाळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलमध्ये तुम्ही भिजवलेले कडधान्यसुद्धा घालू शकता. मी इकडे बघा पाणी भिजत घातलं होतं मसाल्याचं, त्यामध्ये मी हिंग, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद हे घालून ठेवलं होतं. ते पाणीसुद्धा मी या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हा जो मसाला आहे ना, तो आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चांगलं फ्राय होईपर्यंत. इकडे मी कुकरचं झाकण आता थंड झालेलं आहे, तर ओपन करून घेऊया. त्यामधले जे टोमॅटोची सालं आहेत ते काढून घ्यायचे आहेत. पहा, इथे डाळ आपली पूर्णपणे 100% शिजून घ्यायची नाही आपल्याला. थोडेसे दाणे राहिले पाहिजेत, त्याचा मेन नाही झाला पाहिजे शिजून, आणि त्याला थोडंसं मॅशरने मॅश करून घेतली आहे. पहा, आता छान इथे मसालासुद्धा परफेक्ट फ्राय झालेला आहे. असा दाटसर मसाला झाला की त्यामध्ये मी चिमूटभर साखर घातली आहे, अगदी चव बॅलन्स होण्याकरता आणि अगदी छान टेस्ट येते आपल्या आमटीला. आणि आता पहा, हा मसाला चांगला छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्येच आपण कुकरमधली शिजवलेली डाळ घालूया. आता ही डाळ घालून झाल्यानंतर त्याला पुन्हा छानपैकी झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटभरच आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचे आहे. तर पहा, डाळीसोबत खाण्यासाठी मी ते आज जिरा राईस आणि ही खारी सुकवलेली मिरची. तर ही मिरची तुम्हाला काहींना माहिती असेल, काहींना नसेल माहिती. ही मिरची माझी आई गावावरून मला दरवर्षी देत असते आणि मला ती खूप आवडते. ही मिरची अगदी टेस्टी लागते, अगदी जेवणाची आपलं टेस्ट वाढवते. तेलामध्ये बघा 1 मिनिटभर पण लागत नाही, एक अर्ध्या मिनिटातच फ्राय होऊन जाते. आता या तेलामध्येच मी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता घालून, जिरा घालून त्यामध्येच
शिजवलेला भात घातलेला आहे. त्या भाताला थोडंसं फडफडीत करायचं, सडसडीत असा भात पाहिजे आपल्याला जिरा राईस म्हटल्यानंतर. मी जो रेग्युलर भात करते तोच मी भात इथे वापरलेला आहे. आणि आता हा असा माझा साधा सिंपल जिरा राईससुद्धा रेडी झालेला आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून रेडी केलेला आहे. नंतर पहा जिरा राईससुद्धा माझा रेडी झालेला आहे. असा हा एकदम सिंपल आजचा माझा मेनू होता. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्या आमटीची जी चव होती आणि जो सुवास होता तो अतिशय उत्तम आला होता. मला त्या वासाने असं वाटत होतं केव्हा मी खाते, माझ्या प्लेटमध्ये सर्व करते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूपच आवडेल. अगदी भारी लागते खायला. आणि कधीतरी अशी शॉर्टकट भाजी आणि जेवण झालंच पाहिजे, त्यामुळे असा जेवणाचा मेनू तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. अगदी चविष्ट रुचकर बनली होती. आणि अशी मिरचीसोबत आणि अशा जिरा राईससोबत मला अगदी माझा आवडता आणि फेवरेट मेनू आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला आजचा माझा मेनू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.